जय शिवराय मित्रांनो. काय आहे की माझी आज यात्रेत सुट्टी संपलेली आहे, त्यामुळे मी निघालो पुण्याला. सकाळी सकाळी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं बघा. निघालो स्टॉपला. स्टॉपमध्ये 10-15 मिनटं थांबलो असेल, तेवढ्यात गाडी आली आणि डायरेक्ट काशीगावची तिकीट काढली. आणि आमच्या इथनं नाही म्हटलं तर एक अर्धा तास लागतो बघा काशीगावला जायला. काशीगावमध्ये पोचलो. आता म्हटलं काय लवकर गाडी यायची नाही स्टॉपला, त्यामुळे गेलो हायवेला बराबर बघा 5 मिनटं थांबलो असेल. तर बघा सांगली ती शिर्डी गाडी आलीच. तिथं त्याच्यात बसलो. म्हटलं आता कडपातूर गावले बरं झालं. ट्रॅक्टर शिखराबाचं तिकीट काढले. आणि हा व्हिडिओ बघा कराडमधला घेतलाय. वरच्या पुलाचा व्हिडिओ घ्यायचा होता, पण काय एसटीनं घेता आला नाही. आणि कराडपासून बघा सातारा 1 तासाचं अंतर आहे. साताऱ्यामध्ये पोचलो. रणगाड्याचा व्हिडिओ घेतला, कारण मी आर्मीवर असल्यामुळं रणगाड्याचा व्हिडिओ आलाच पाहिजे म्हणतो. आणि तिथून बघा 200 मीटर अंतरावर का नाही एसटीचा स्टॉप आहे. मग तिथं काय म्हटलं तर 5-10 मिनटं थांबलीच असेल कमीत कमी. तिथं थंडा घेतला, ऊन लय लागत होतं, त्यामुळे तिथं थंडा घेतला. आणि तिथून बघा 1 तासाभराच्या अंतरावर बघा नाश्त्याला गाडी थांबली. नाश्त्याला कमीत कमी बघा अर्धा तास गाडी थांबली असेल. आणि तिथनं निघलो बघा. आणि हा कात्रजचा घाट आहे. कात्रजचा बोगदा किती मोठा आहे, यात पाकच दिसत नाही, एवढा मोठा कात्रजचा घाट आहे. अंधार असते पाक. आणि ऊन तर एवढं लागत होतं का नाही, त्यामुळे वरचा व्हिडिओ घेतला. आणि ऊन लागायचं कारण काय तर आत्ताची चाललेली जंगल तोड, झाडं तोडायची, त्यामुळे ते ऊन लागते जास्त, हेच मूळ कारण आहे आज. आणि तिथून बघा अर्ध्या तासानं बघा पोचलो मी कात्रजमध्ये आता सध्या नवीन रस्ता बनवायचा चालू आहे, त्याचा पूलच बनवू देत ते. आणि तिथून नाही म्हटलं ते अर्ध्या तासानं बघा पोचतोय बघा स्वारगेटमध्ये. आणि स्वारगेटमध्ये बघा पब्लिक जास्त होतं म्हणून तिथं गाडी थांबलेली 5 मिनटं तरी. त्यामुळं नाही ऊन तर लय लागत होतं. आता म्हटलं काय करायचं, त्यामुळे थंड बाटली घेतली तिथं. आणि तिथून बघा 2 वाजता पोचलो मी बघा शिक्रापूरमध्ये पण ऊन लागत होतं. 10-15 मिनटाचा रस्ता होता. आता म्हटलं रूमला कधी पोचते म्हणून पटापटा चालायला लागलो. पोचलो बघा एकदा रूमला.